बेळगाव दुसरीकडे मराठीच्या विषयावरून काळा दिवस बेळगावमध्ये साजरा केला. काय नक्की ठाकरे विसरलेत का? वास्तविकता पारंपरिक पद्धतीने 1 नोव्हेंबर ही महाराष्ट्रात बेळगाव आणि धारवाड हा भाग यावा म्हणून साजरा केला जातो आणि ठाकरे बंधूंनी नेमका हा मराठ्याचा दिवाळ्याचा प्रश्न विसरून त्याच दिवशी त्यात सत्यता नाही असा एक मोर्चा केला. ठाकरे बंधू माझ्या मते मराठी भाषा आणि मराठी प्रश्न महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा सीमावादाचा प्रश्न विसरलेले आहेत असं मला वाटतं. खरं तर दोन्ही ठाकरे आणि त्यांची सगळी कुटुंब रस्त्यावर उतरले की काय फॅमिली मोर्चा होता का महाविकास आघाडी काँग्रेस दिसली काय? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. महायुती 100% हे निवडणूक जिंकणार आहे या भीतीपोटी संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे असं मला वाटतं. खरं तर पुढील 2 महिने संजय राऊत हे बोलणार नाहीत, आजारी आहेत ते सांगितले गेले. 2 महिन्याची विश्रांती घेतली गेली. खरं तर जे दिली मोदींपासून सगळेजण त्यांच्याकडे प्रार्थना करतात. त्यांनी मोहनवर पर्रिकर जेव्हा आजारी पडले होते तेव्हा गोवा राज्य आजारी झाले असं म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं त्यांच्यासाठी काय वाटतं? भाजप आणि शिवसेना हे सुसंस्कृत पक्ष आहे. संजय राऊत आजारी गंभीरपणा ह्याचं मलाही टी व्हीवर पाहायला मिळालं. त्यांना लवकरच चांगलं आरोग्य मिळावं आज पांडुरंग करणे आपण प्रार्थना करतो. परंतु ते स्वतः ज्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री आजारी होते त्यावेळी काय बोलले होते त्यांनी आठवावं आणि आज तोच प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. हा आजार आहे, खरंच आजार असेल, परंतु 2 महिने तर महाराष्ट्राच्या जनतेला चांगली विश्रांती सकाळी मिळेल. आगामी निवडणुकीमध्ये मात्र संजय राऊत असं म्हणत होते की आगामी निवडणुकीमध्ये मराठी माणूस मुंब्रा आणि ठाणे ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहील आणि अख्ख्या महाराष्ट्राला कळेल की नेमकी शिवसेना कुणाच्या मराठीमध्ये कुठल्या शिवसेनेच्या पाठीशी. निवडणूक जवळ आलेली आहे, घोडा मैदान जवळ आहे. नेमकं काय घडणार आहे तुम्हा आम्हाला बघायला मिळणार आहे. पण मी एवढंच सांगतो, कालच्या झालेल्या खासदारकीची निवडणूक असो किंवा आमदारकीची निवडणूक असो, तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शिंदे साहेबांच्या शिवसेनेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना म्हणून जनता मान्यता देईल, मतदार मान्यता देईल. बापू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे. सांगोळा सोडला तर शिंदे साहेबांची शिवसेना जिल्ह्यात कुठं आहे? कसं आता या सगळ्या गोष्टी शून्यापासून सुरुवात आहे? ऑपरेशन लोटस त्यांचं आहे, ऑपरेशन शिवसेना का धनुष्यबाण आमचंही सुरू आहे. ज्या ठिकाणी त्या सरळ पद्धतीनं होतील त्या ठिकाणी होतील, त्या ठिकाणी आम्ही मिळून लढू. जर शिवसेनेला डावलला अशी आमच्या कार्यकर्त्या भावना झाली तर कार्यकर्त्याला स्वतंत्र लढण्याची आम्ही संधी देऊ. खरं तर ऑपरेशन लोटनच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप स्वबळाची लढाई करते असं अजून तरी वाटत नाही. भविष्यात काय होईल सांगता येईल.